बेसिकली काय आहे की पित्त हे सगळ्यांनाच असतं. डायजेशनसाठी तुम्हाला पोटामध्ये जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं. ते ऍक्च्युअल हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. ते पचनासाठी आवश्यक असतं. पण त्याचं जे घर आहे ते स्टमक आहे. ऍसिडचा वारंवार इसोफेगस म्हणजे फूड पाईप वरती मार होऊन तिथले इन्फेक्शन म्हणा, मेटाप्लेजिया म्हणा, बॅरेट म्हणा, स्ट्रिक्चर म्हणा, इव्हन वर्स्ट स्टेज मध्ये लॉंगर ड्युरेशन मध्ये कॅन्सर देखील होण्याची शक्यता हे फक्त कॉमन ऍसिडिटीमुळे होण्याची शक्यता असतो. नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमचा पोटाचा डॉक्टर. मित्रांनो, आपल्या ह्या गटफिट चॅनलमध्ये आणखीन एकदा तुम्हाला वेलकम करतो. लास्ट आपला जो व्हिडिओ होता ऍसिडिटी GRD वरती, ज्यामध्ये पॉडकास्ट नंबर 2 मध्ये डॉक्टर विक्रांत काळे सरांना आपण एक पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि तो व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि बरेच त्याच्याबद्दल कॉमेंट आले आणि काही लोक सर्जरी बद्दल विचारले कधी करायचं असतं. तर मित्रांनो, विक्रांत सरांसोबत आपण डिस्कशन केलं होतं की ऍसिडिटी काय, GRD काय, ते काय होतं आणि त्याच्यामध्ये गोळ्या औषध कसं देतात, काय राहतं. पण त्याचाच एक पुढचा भाग म्हणजे काही पेशंटमध्ये गोळ्या औषध घेऊन आपल्याला बरं होत नाही, तशा कंडिशनमध्ये सर्जरी हा एक ऑप्शन असतो ज्यामुळे तुमचा ऍसिडिटी बरं करता येतं. तर मित्रांनो, आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला पाहुणे म्हणून डॉक्टर निखिल जिल्हावार हे एक GI सर्जन आहेत. 2 GI सर्जन, मी एक GI सर्जन आहे, डॉक्टर जिल्हावार सर एक GI सर्जन आहे, जे पचन संस्थेचे एक्सपर्ट ऑपरेशन करणारे डॉक्टर असतात. तर दोघांनी मिळून तुम्हाला ह्या पुढच्या 30 ते 40 मिनिटांमध्ये ऍसिडिटी मध्ये सर्जरी कधी करतात, सर्जरी केलं तर नेमकं काय केलं जातं, त्याच्यामध्ये कोणते प्रकार असतात, सर्जरीसाठी कोणाला आपल्याला उपयोगी ठरू शकतो, कोणत्या पेशंटला सर्जरी करणं गरजेचं नाही, ह्या सर्व गोष्टींबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं जसं तुम्हाला ऍसिडिटीच्या व्हिडिओ बघितलं तसंच हा ऍसिडिटीची सर्जरी बद्दल, ज्याला की आपण फंडोप्लायकेशन अँटी रिफ्लक्स सर्जरी म्हणतो, हे देखील तुम्हाला खूप आवडेल. तरी हा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो, एक विसरू नका की आपल्या व्हिडिओचा जो काही डेमोग्राफिक आहे, जवळपास 100 मधले 95-96% लोक आणखीन सबस्क्राईब केलेले नाही पण पूर्ण व्हिडिओ बघतायत. तर मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर आमच्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ऍसिडिटी कोणाला तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा दुसऱ्याला असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, उपयोगी ठरेल. तरी तुमचा जास्त वेळ न घेता हा आपला नवीन व्हिडिओ जो की अँटी रिफ्लक्स सर्जरी, ऍसिडिटी सर्जरी बद्दल आहे, त्या व्हिडिओला पॉडकास्टला आपण सुरुवात करू. नमस्कार मित्रो, आज आपण आपल्या ह्या नवीन पॉडकास्टमध्ये डॉक्टर निखिल जिल्हावार सरांना बोलवलेलं आहे. निखिल जिल्हावार सर हे एक तज्ज्ञ GI सर्जन आहेत. GI सर्जन म्हणजे आपल्या पचन संस्थेचे ऑपरेशन करणारे एक तज्ज्ञ डॉक्टर. म्हणजे जनरल सर्जरीच्या नंतर आणखीन एक 3 वर्षाची सुपर स्पेशालिटी असते. ते क्वालिफाईड सर्जन आहेत आणि आम्ही GI सर्जन म्हणून कामच फक्त पोटाचं म्हणजे पचन संस्थेचे ऑपरेशन करणं इतकंच आमच्यासाठी काम असतं. तर आज आपण त्यांच्यासाठी एक खूप सुंदर टॉपिक वरती बोलण्यासाठी सरांना बोलवलेलं आहे. आज आपण अशी गमती जमती गप्पा मारूयात. आपण GRD ची सर्जरी म्हणजे ऍसिडिटी बंद करण्यासाठी होणारी जी काही सर्जरी आहे ह्याच्याबद्दल बरेच काही आपल्याला समज आहेत, गैरसमज आहे. ह्याबद्दल आपण सरांकडून एक प्रॉपर गोष्टी समजून घेऊयात आणि त्या गोष्टींना आपल्याला सुद्धा मदत होईल असं बघूयात. नमस्कार सर, आमच्या ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला आम्ही वेलकम करतो आणि आपण आपलं टॉपिक चालू करूया. धन्यवाद डॉक्टर सम्राट जानकर, या विषयावर तुम्ही मला बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल. सर, आता जर का टॉपिक चालू करायचंच असेल तर मग सगळ्यात पहिलं, आणि आम्ही एक लास्ट पॉडकास्ट केलेलंच होतं विक्रांत सरांबरोबर ऍसिडिटीसाठी, तरी सुद्धा ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय, आम्लपित्त म्हणजे नेमकं काय, ह्याच्याबद्दल थोडंफार सांगू शकाल? आम्लपित्त बेसिकली काय आहे की पित्त हे सगळ्यांनाच असतं. डायजेशनसाठी तुम्हाला पोटामध्ये जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं. ते ऍक्च्युअल हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. ते पचनासाठी आवश्यक असतं. पण त्याचं जे घर आहे ते स्टमक आहे आणि ते सगळ्यामध्येच बनत असतं आणि ते डायजेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि आम्लपित्त आणि GRD हे नेमकं वेगळं आहे का? GRD म्हणजे काय, हे वेगळं आजार आहे? काय आहे नेमकं GRD म्हणजे? नेमकं कसं असतं की आपण जेवण करतो ते अन्ननलिकेत जातं, अन्ननलिकेमधून जठरामध्ये जातं. तर अन्ननलिका आणि जठर ते एका ठिकाणी
त्यांचं जंक्शन असतं, त्याला आपण गॅस्ट्रोएसोफेजियल जंक्शन म्हणतो. आणि तिथे एक वॉल्व असतो. वॉल्व म्हणजे कसा असतो की जसं तुम्ही टायरमध्ये हवा भरता, तर हवा भरली तर ती हवा टायरमध्ये जाते पण वापस येत नाही. तसंच जेवणामध्ये सुद्धा जेवण आतमध्ये गेल्यानंतर ते वॉल्वमुळे ते जेवण वरती येत नाही. तर ते वॉल्व प्रिव्हेंट करतं की तुमचं स्टमक मधलं कंटेंट किंवा स्टमक मधलं जे काही कंटेंट आहे ते इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये येऊ देत नाही. पण काही लोकांमध्ये ते जे जंक्शन आहे त्याला आपण जी जंक्शन जो म्हणतो, वॉल जो आहे तो व्यवस्थित काम करत नाही, त्याचं प्रेशर कमी होतं. प्रेशर कमी झाल्यामुळे काय होतं की ते जे खाल्लेलं अन्न आहे ते स्टमक मधलं खाणं अन्न अन्ननलिकेत येतं आणि ऍसिड पण तसंच वरती येतं. पण ऍसिडला काय असतं की स्टमक मध्ये एक प्रोटेक्टिव्ह लेअर असतो, त्याच्यामुळे जाडी लेअर असते, त्याच्यामुळे त्याला स्टमकला काही होत नाही. पण अन्ननलिकेला तसं काही प्रोटेक्टिव्ह लेअर नसतं, त्याच्यामुळे रुग्णाला मग छातीमध्ये जळजळ होणे, उलटी होणे, डोकं दुखणे, काही काही लोकांमध्ये कंटिन्युअस आजार असल्यामुळे त्यांना दातामध्ये सुद्धा कीड येणे किंवा सतत खोकला येणे, छातीमध्ये दुखायला लागणे किंवा न्यूमोनिया होणे. बरेचसे पेशंट असे असतात की त्यांना ते छातीमध्ये दुखायला लागतात म्हणून ते कार्डिओलॉजिस्टला जातात, पण त्यांना प्रॉब्लेम असतो ऍसिडिटीचा असतो. म्हणजे नेमकं वारंवार तुमचा ऍसिड आणि अन्न जठरामधलं जर का आपल्या अन्ननलिकेमध्ये येत असेल, लॉंग ड्युरेशन असेल, त्याला आपण जीआरडी म्हणूयात. आणि थोडक्यात होत असेल तर त्याला आपण आम्लपित्त पण ठोकळ भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. आता जर का जीआरडी असेल, जीआरडी मध्ये ट्रीटमेंट जर का म्हणत असेल, त्याचं जर का जीआरडीचा आपल्याला वारंवार होत असेल, त्यामुळे आपल्या शरीरावरती काही त्याचा दुष्परिणाम होतो का? दुष्परिणाम होऊ शकतो. जर हे ऍसिड टेम्पररी काही कालासाठी आलं तर त्याचा काही इफेक्ट नाही आहे. पण ते कंटिन्युअस जर फूड पाईपच्या इनर लाइनिंगला जर ते इरिटेशन करत असेल तर त्याला सूज येऊ शकते अन्ननलिकेला. कधी कधी त्याच्यामध्ये फोड येतं, त्याला आपण अल्सर म्हणतो, इसोफेजायटिस म्हणतो. त्याच्यामधून कधी कधी ब्लिडिंग होऊ शकते, पेशंटला रक्ताची उलटी पण होऊ शकते. कधी कधी काय होतं, वर्षानुवर्ष जर असाच रिफ्लक्स जर असं राहत असेल तर तिथे प्री कॅन्सरस चेंजेस, त्याला आपण मेटाप्लाझिया म्हणतो, बॅरेट्स इसोफेगस म्हणतो, हे होतं. आणि काही काही स्टेजमध्ये तर रुग्णाला कॅन्सर सुद्धा होतो. काही रुग्णाला कंटिन्युअस रिफ्लक्समुळे तिथला भाग आकुंचन पाहून तिथे स्ट्रिक्चर होतं, त्याच्यामुळे त्यांना खाण्यामध्ये सुद्धा त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टी जीआरडी मुळे त्यांना भविष्यात कंटिन्युअस रिफ्लक्समुळे होऊ शकतात. म्हणजे ऍसिडचा वारंवार इसोफेगस म्हणजे फूड पाईप वरती मार होऊन तिथले इन्फेक्शन म्हणा, मेटाप्लेजिया म्हणा, बॅरेट म्हणा, स्ट्रिक्चर म्हणा, इव्हन वर्स्ट स्टेजमध्ये लॉंगर ड्युरेशन मध्ये कॅन्सर देखील होण्याची शक्यता हे फक्त कॉमन ऍसिडिटीमुळे होण्याची शक्यता असतो. आणि हा जीआरडीचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे काही म्हणतात अटिपिकल अस्थमा म्हणतात, हे पण ऍसिडिटीमुळे होतो का? कारण पेशंट बरेच येतात, अस्थमा म्हणून आम्ही ट्रीटमेंट घेतलं, कमी नाही झालं, नंतर सांगितलं ऍसिडिटीमुळे, असं पण होतो का? असं पण होतं. बरेचसे लोकांना रिफ्लक्स असतो पण त्यांना ते कंटिन्युअस ऍसिड रिफ्लक्समुळे मायक्रो अस्पिरेशन होतं. जे काही ऍसिड आहे ते लंग्समध्ये जातं आणि त्यांना अस्थमासारखे फीचर्स येतात. आणि असे पेशंट चेस्ट फिजिशियनकडे कंटिन्यू, बरेचसे लोक अस्थमाची ट्रीटमेंट घेतात, त्यांना रिस्पॉन्ड येत नाही, पण त्यांना खरी ही ऍसिडिटी किंवा रिफ्लक्सचा प्रॉब्लेम असतो. तो जर का ट्रीटमेंट केलं तर बऱ्यापैकी होऊ शकतो. जर का तुमच्या ओपीडी मध्ये किंवा एखाद्या पचन संस्थेच्या डॉक्टरच्या ओपीडी मध्ये, गॅस्ट्रोच्या ओपीडी मध्ये पेशंट आला आणि तो सांगतोय मला की ऍसिडिटी आहे म्हणून, त्या कंडिशन मध्ये नेमकं निदान करण्यासाठी काय काय टेस्ट केले जातात त्याच्याबद्दल थोडाफार सांगू शकता का? सर्वात बेसिक किंवा इम्पॉर्टंट टेस्ट म्हणजे ती एंडोस्कोपी असते. त्याला आपण अपर जे एंडोस्कोपी म्हणतो. त्यामध्ये एक दुर्बीण असते, ती तोंडामधून दुर्बीण आपण टाकतो, त्याच्यामध्ये अन्ननलिका, त्याचं जंक्शन, स्टमक, ह्या सगळ्या गोष्टी आणि काही पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे ड्युओडेनम, हा इथपर्यंत आपण तो बघत असतो. तर याच्यामध्ये आपल्याला अन्ननलिकेला काही सूज आहे का, अल्सर आहे का, किंवा कधी कधी आपण यू मॅन्युअर म्हणून एंडोस्कोपी जठरामध्ये फिरवलं तर आपल्याला हायटस हर्निया दिसतं. हायटस हर्निया म्हणजे जे जंक्शन आहे स्टमकचं आणि आपल्या अन्ननलिकेचं जे जंक्शन पोटामध्ये राहायला पाहिजे ते छातीमध्ये जातं आणि त्याच्यामुळे अजून त्या अशा पेशंटला जास्त रिफ्लक्स असतो.
ह्या सगळ्या गोष्टी आपण डायग्नोज करू शकतो. कधी कधी कॅन्सर असेल किंवा प्री कॅन्सर स्टेजेस असेल तर आपण त्याची बायोप्सी घेऊ शकतो, ते टेस्टिंगला पाठवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण डायग्नोज करू शकतो. पण सर्जरी जर आपलं एकदा करायचं ठरलं तर अशा पेशंटमध्ये आपण अजून काही जसं टेस्ट करतो, ज्याला म्हणतो इसोफेजियल मॅनोमेट्री आणि पीएच मेट्री टेस्ट करतो. त्याच्यामध्ये इसोफेगसची मोटिलिटी म्हणजे काम करण्याची क्षमता कसं करते ते सगळ्या गोष्टी बघतो. ओके. आणि इव्हन असं म्हणतात की खूप दिवसाचा ऍसिड रिफ्लक्स होत असेल तर त्या पेशंटमध्ये तुम्हाला वारंवार इसोफेगसवरती मार होऊन त्याची काम करण्याची क्षमता सुद्धा कमी झाली आहे. आणि तो तुम्ही लास्टचा जो काय म्हटले पीएच स्टडी, म्हणजे तुमच्या 24 घंटेच्या टाइम पिरियड मध्ये तुमच्या छातीमध्ये म्हणजे अन्ननळिकामध्ये ऍसिड किती वेळेस वरती आलं आणि प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे झोपल्यानंतर, खाल्ल्यानंतर किंवा काही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर किती ऍसिड वरती आलं, म्हणजे छातीमध्ये येणारा ऍसिड किती आहे हे मापण्यासाठी आपण पीएच टेस्ट करतो. करेक्ट. एंडोस्कोपी, मॅनोमेट्री आणि पीएच स्टडी हे 3 महत्वाचे टेस्ट म्हणता येईल आपल्याला. आणि सर्जिकल पेशंटमध्ये सर्वात प्रामुख्याने पीएच आणि इसोफेजियल मॅनोमेट्री करणं गरजेचं आहे. पण बरेचसे पेशंट आपण हे टेस्ट तर करतोच. बरेचसे पेशंट कसे येतात, त्यांना ते ब्लड टेस्ट करून येतात, सोनोग्राफी करून येतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की ह्याच्यात आपल्याला GERD कळत नाही का, याच्यामध्ये तुमचा हायटस हर्निया कळत नाही का. बेसिकली ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफीमध्ये ही आपल्याला काही निदान त्याचं होऊ शकत नाही. त्याला एक प्रायमरीली एक निदान होण्यासाठी एक ही एंडोस्कोपी ही करावंच लागते आणि ती मॅन्डेटरी टेस्ट आहे. आणि एंडोस्कोपी करून रूल आउट करणं सुद्धा गरजेचं आहे प्रेझेंट स्टेटस समजून घ्या. निखिल सर, आपण जसं म्हणतो GERD आहे, प्रत्येक पेशंट GERDच्या पेशंटला आपल्याला गोळ्या औषध सर्जरी असं लागते का? नेमकं जर का स्टार्टिंग फेजचा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल त्या पेशंटमध्ये तुम्ही काय सजेस्ट करता? सुरुवातीला आपण एकतर त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि दुसरं मेडिसिनल मॅनेजमेंट आपण दोन्ही देतो. आणि काही लोकांना अलॉंग विथ रिस्क फॅक्टर्स असतात, जसे की काही स्मोकिंग असतं, अल्कोहोल आहे, एक्सेसिव्ह टी इंटेक असतो, असे तो त्यांना अवॉइड करायला सांगतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये आपण काही लोकांना जे जाड असतात, ओबीस पेशंट असतात, त्यांना आपण वेट रिडक्शन सांगतो, एक्सरसाइज सांगतो किंवा त्यांचं जे मील जे आहे, मीलचे जे टायमिंग आहे ते व्यवस्थित करायला सांगतो, लेट नाईट इटिंग वगैरे अवॉइड करायला सांगतो. एक्सेसिव्ह स्पायसी फूड म्हणा, एक्सेसिव्ह ऑइली स्पायसी मिरचीवालं किंवा एकदम जास्त आंबट, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना अवॉइड करायला सांगतो. किंवा जेव्हा जर तुम्ही झोपणार असेल तर रात्री तुमचं जेवण जे आहे ते रात्री जेवणाच्या आधी 2 घंटे तरी तुमचं संपलं पाहिजे. तुमची जी फ्रिक्वेन्सी ऑफ मील्स आहे, जर समजा दिवसातून तुम्ही 2दा खात असेल तर हायटस हर्नियाच्या पेशंटला आपण 3 ते 4 वेळेस करायला सांगतो. दुसरं, झोपताना जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही थोडंसं एक उशी घेऊन किंवा थोडंसं हेड एंड इलिव्हेशन करायला सांगतो, जेणेकरून पिलोमन म्हणतो, त्यामुळे तुमचं फक्त डोक्याखाली उशी घेतला तर तो प्रॉब्लेम आहे, पूर्ण पार्ट त्याच्यामुळे तुमचं जे ऍसिड रिफ्लक्स आहे ते ग्रॅव्हिटीमुळे ते होणार नाही. अलॉंग विथ आपण काही सम अँटॅसिड्स देतो. अँटॅसिड्स काय, फक्त जे बनलेला ऍसिड आहे तेच न्यूट्रलाइज करतात. नेमका अँटॅसिड मध्ये कोणते 2 महत्वाचे प्रकार आहेत? एक अल्युमिनियम हायड्रॉक्साईड म्हणून आपण एक देतो आणि दुसरं अजून बरेचसे काही आहेत त्याच्यामध्ये, पण बेसिकली त्यांचं काम फक्त न्यूट्रलायझेशनच आहे. आणि दुसरं प्रोटॉन पंप इनिव्हेटर्स आहेत. प्रोटॉन पंप इनिव्हेटर्स म्हणजे काय, ते बनलेलं ऍसिड ते नवीन ऍसिड बनवू देत नाहीत. पण म्हणजे नेमकं रडणाऱ्या लेकराचे डोळे पुसल्यासारखं म्हणायला काय हरकत. बरोबर. गोळे घेतलं म्हणजे तिथं होणारा जो ऍसिड निर्माण होणार आहे एक तर टेम्पररी 24 घंट्यासाठी ब्लॉक करेल किंवा औषध घेतलेलं आहे तिथं कोट करून मलम लावल्यासारखं बंद करून ठेवलं, इतकंच होते, म्हणायला काय हरकत नाही. पण तरी सुद्धा आपल्या जो काही पेशंट ऍसिडिटीचे पेशंट असतात त्यांना 90 किंवा 95% सगळ्यांनी ह्याच्यावरतीच काम होतो. करेक्ट आहे. लाईफस्टाईल आणि या गोष्टीवर आराम पडू शकतो, पण काही लोकांना फार जास्त त्रास होतो, ज्यांच्यामध्ये ऍसिड प्रोडक्शन जास्त आहे, एलियस जे प्रेशर आहे त्यांचं फारच कमी आहे, किंवा असोसिएटेड अदर फॅक्टर्स पण असतात, ओबेसिटी आहे, हायटस हर्निया आहे. अशा पेशंटला मेडिसिन्स काम करत नाही किंवा काम करतात किंवा पार्शियल काम करतात. मग अशा परिस्थितीत मग अशा रुग्णांना आपण सर्जरी किंवा शस्त्रक्रिया सांगतो. जर एखादा ऍसिडिटीचा पेशंट आला, तुम्ही शस्त्रक्रिया कोणाला चूज करता? कोणत्या पेशंटला तुमच्या जवळ, समजा एखादा पेशंट आहे, एक 2 महिन्याचा ऍसिडिटीचा पेशंट आहे, एखादा पेशंट आहे 6 महिन्याचा ऍसिडिटीचा आहे पण त्यानं गोळ्या औषध प्रॉपर नाही घेतलेला, एखादा पेशंट आहे 1-1.5 वर्ष झाला ऍसिडिटी आहे
आणि गोळ्या पण घेतोय, गोळी बंद केलं तर त्याला त्रास होतोय. म्हणजे नेमकं कोणत्या कॅटेगरीच्या पेशंटला तुम्ही सर्जिकल पेशंट राहू शकतो, पोटेन्शियली ह्याला एक पेशंट आहे त्याला सर्जरी बेनिफिट जास्त होऊ शकतो, असं कोणत्या पेशंटला आपण म्हणू शकतो? त्यामध्ये कसं आहे की काही पेशंट्सला जे सिम्पटम्स आहेत हे महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा होतात आणि त्यांना थोडीशी जरी ट्रीटमेंट केली आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जरी केलं त्यांना रिस्पॉन्स येऊन जातो. अशा पेशंटला आपण सर्जरी सांगत नाही. पण काही रुग्ण असतात की त्यांना हा प्रॉब्लेम क्रोनिकच असतो, म्हणजे ते वर्षानुवर्ष गोळ्या घेत आहेत आणि जशी गोळी बंद केली की त्यांना परत सिम्पटम्स यायला लागतात. म्हणजे ते ते त्या मेडिसिन्सवर डिपेंडेंट व्हायला लागतात. पीपीआय डिपेंडेंट आपण म्हणतो. पीपीआय डिपेंडेंट. आणि बेसिकली काय आहे की जर तुम्ही जर रिस्क आणि बेनिफिट जर कम्पेअर केलं तर तुम्हाला लॉंग टर्म मेडिकेशन जर घेतो म्हणलं तर त्याचे सुद्धा काही साईड इफेक्ट्स आहेत. त्याच्यामुळे अशा पेशंट्सला आपण सर्जरी ऍडवाइस करतो, जेणेकरून त्यांच्या ज्या गोळ्या आहेत त्या सगळ्या गोळ्या आपल्याला बंद करता येतात. एक आयडियली चूज केलेला पेशंट ज्याच्यामध्ये पीपीआय ला ऍसिडिटीच्या गोळ्यांना रिलीफ होतो, सोडलं की वापिस येतो, आणि त्याला जर का त्या गोष्टींवरती तो डिपेंडेंट आहे. मी उठलो की सकाळी एक पॅन्टॉप घेऊनच दिवस काढतो असं जो म्हणणारा पेशंट आहे, आणि त्यांच्यामध्ये पर्टिक्युलरली हायटस हार्निया असेल तर तशा पेशंटमध्ये आपल्याला सर्जरी बेनिफिट होईल असं. अगदीच. आता जर सर्जरी म्हणत असेल तर सर्जरीचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? सर्जरी ही एक ओपन करू शकतो आपण. मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये एक लॅप्रोस्कोपिक सर्जरी करतो आणि रोबोटिक सर्जरी म्हणून एक आजकाल एक ऍडव्हान्स प्रकार आहे. आणि एंडोस्कोपिक सर्जरी सुद्धा आता लोक इन द रिसर्च मध्ये आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारे एंडोस्कोपिक लेनेक्स सर्जरी, एंडोस्कोपीनं फंडोप्लॅकेशन करतात, ते सगळे आता रिसर्च मध्ये आहे, एक्झिस्टन्स नाही. आणि जर का आपण सर्जरी म्हणत असेल तर त्याला नाव काय फंडोप्लॅकेशन म्हणतो ना सर? म्हणजे नेमकं फंडोप्लॅकेशन मध्ये आता समजा ओपन आहे, लॅप्रोस्कोपी, ओपन सर्जरी तर आजकाल कोणी करत नाही, कारण करायला पण नाही पाहिजे, कारण त्याचा ओपन सर्जरी मध्ये चिरा वगैरे घेतो का काय करतो आपण? ओपन सर्जरी मध्ये आपण चिरा मारून सर्जरी करतो, आणि लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक मध्ये आपण की होल सर्जरी म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे होल्स करून होल्स असतात ते 0.5 to 1 सेंटीमीटर म्हणजे छोटे होल असतात, नंतर काही कळत नाही. हा स्कारलेस सर्जरी आहे, स्टिचलेस सर्जरी आहे का लेझर सर्जरी, नेमकं काय म्हणता येईल? नाही, याला स्कार तर येणारच त्यांना, लेझर सर्जरी नाही आहे. पण हा स्कार जो आहे फारच छोटा स्कार असतो, ओव्हर द इयर 1-2 वर्षाने रुग्णाला त्याची सर्जरी झाला असं आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणजे पूर्ण निघून जातो, छोटा असल्यामुळे काही राहत नाही. बरोबर. आता फंडोप्लॅकेशन जर का म्हणत असेल तर फंडोप्लॅकेशन मध्ये नेमकं आपण करतो काय पेशंटला सर्जरी? आता पहिलं तर हायटस हर्निया आहे, फंडोप्लॅकेशन म्हणजे काय नेमकं वॉल तयार करतो का काय करतो आपण? फंडोप्लिकेशन मध्ये आपण काय करतो की जे अन्ननलिकेचा खालचा पार्ट आणि स्टमकचा वरचा पार्ट त्याला की फंडस म्हणतो. स्टमकला 4 पार्ट असतात. स्टमक फंडस असतं, बॉडी असतं, अँट्रम आणि पायलोरस. पायलोरस म्हणजे एक्झिट असतं. तो जो एकदम वरचा जो पार्ट आहे त्याला आपण अन्ननलिकेवरती गुंडाळतो आणि तो गुंडाळून एक वॉल क्रिएट करतो, जो की तुमचा डिफेक्टिव्ह वॉल आहे. तो त्या आर्टिफिशियल अजून एक वॉल क्रिएट करून अशा प्रकारचं ते ऑपरेशन असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो रिफ्लक्स आहे तो रिफ्लक्स होत नाही. ओके, वरती आणणे ऍसिड वगैरे वरती येणार नाही. ठीक आहे. आणि फंडोप्लॅकेशन हा सर्जरी ज्या वेळेला आपण करतो ते करण्यासाठी वेळ किती लागतो? जनरली हे 45 मिनिट ते 1 तासाच्या दरम्यान हे सर्जरी होते. लॅप्रोस्कोपी करा किंवा रोबोटिक करा, तेवढा काही वेळ लागत नाही सगळ्यांना. आणि हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहावं लागतं पेशंटला? आपण 1 दिवस अगोदर पेशंटला ऍडमिट करतो. त्याच्यामध्ये सगळ्या ब्लड टेस्ट आणि सगळं इको वगैरे काय जे काही त्याला फिजिकल फिटनेस सर्जरीसाठी भूल देण्यासाठी फिटनेस. नेमकी कोणती भूल देऊन करतो आपण? पूर्ण अनस्थेशिया देतो पेशंटला. अनस्थेशिया देतो. आणि ही सर्जरी सेफ आहे का? लॅप्रोस्कोपी फंडोप्लॅकेशन किंवा रोबोटिक फंडोप्लॅकेशन म्हणतो सेफ्टी, कारण कसं आहे एक पर्सन आहे 5 वर्ष गोळ्या घेऊन लाईफ चांगलं काढू शकतो, पण तो सर्जरी ऑफ करावं झालं तर रिस्क काय आहे त्याच्यामध्ये? सर्जरी ही बऱ्यापैकी सेफ आहे, पण असं कुठंही नसतं की सर्जरी नसल्यानंतर त्याला रिस्क नाही असं नसतं. अनस्थेशियाची थोडीफार रिस्क असते. सर्जरीची बाकी इनहेड असं दुसरे काही फारसे जास्त काही कॉम्प्लिकेशन नाही आहे, त्याच्यामुळे जास्त घाबरण्यासारखं नाही आहे. कन्सिडरिंग तुम्ही जर त्याचे फायदे बघशाल तर हे खूप जास्त आहेत, कारण की तुमच्या सगळ्या गोळ्या बंद होणार आहेत. त्याच्यामुळे गोळ्यामुळे सोबत येणारे तुमचे
मेडिसिन्स बंद होणार आहे आणि ओव्हरऑल तुमची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ही खूप जास्त खूप चांगली इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणजे नंतर झोपता येतं, ऍसिड वरती ऍसिड गोळ्या कमी कमी होत बंद होतं. आता तुम्ही म्हटले की भुलेचा रिस्क आणि सर्जरीचा रिस्क. भुलेचा रिस्क तर मला कळालं की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, इको करतो, एक्सरे करतो, हे करतो, म्हणजे रिस्क कमी करतो. सर्जरीची रिस्क कमी करण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करता का? कोणत्या एक्सपर्टहून करायला पाहिजे किंवा काय सेंटरमध्ये करायला पाहिजे, असं काही तुम्ही सांगू शकाल का? सर्जरीची जर रिस्क आहे ते कमी करायचे असेल तर तुम्हाला प्रॉपर एक वेल ट्रेन्ड एक्सपर्ट जस्ट गॅस्ट्रोइंटेस्टायनल सर्जन करून ही सर्जरी केलं तर अतिउत्तम, कारण की त्यांची ट्रेनिंग त्या पर्टिक्युलर सेक्शन मध्येच झालेली असते. एखादा जर का सर्जन हे डोक्यापासून पायापर्यंत ऑपरेट करत असेल आणि त्यामध्ये जर का जीआय सर्जन म्हणून पचन संस्थेच जठराचंच ऑपरेशन करणारी ज्यांची सुपर स्पेशालिटी असेल, तसा जर का तो त्यांना अवेलेबल असेल तर दॅट विल बी बेटर. आणि तसं नसेल तिथंच जो काही ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन जर का असेल तर ते चांगलं राहू शकतो. आणि सेंटर टू सेंटर मध्ये पण जर का चांगल्या सेंटरमध्ये जिथं लॅप्रोस्कोपी हाय एंड आहे, 3D आहे किंवा 4K आहे, रोबोटिक आहे, अशा ठिकाणी केलं तर बेनिफिट आपण जास्त ट्रान्सफर करू शकतो, सेफ्टी आपण चांगलं ठेवू शकतो, असं म्हणायला काय हरकत नाही. साधारणतः कॉस्ट किती लागते ऍसिडिटी सर्जरी? कसं आहे, पॅन्टॉसिड गोळी आणि महिन्याचा हार्डली एक 100-200 रुपयाची कॉस्ट होणार आहे आणि एक सर्जरी करावं झालं तर खूप कॉस्ट येणार आहे. तरी सुद्धा 10 वर्षाची मी गोळी बंद करणार आहे म्हणून मी ऍसिडिटी सर्जरी करतो, पण त्याची कॉस्ट एकदम किती लागत होऊ शकतो? कॉस्ट जर तुम्ही कम्पेअर घेतलं गोळ्या आणि सर्जरी, तर ओव्हरऑल क्युम्युलेटिव्ह ऑफ गोळ्या जे आहे ते तेवढंच होतं सर्जरी एवढं. पण आपण जनरली 1.5-2 लाखापर्यंत आरामशी सर्जरी होऊ शकते सर्वसाधारण नॉर्मल सेटअपला. पण बेसिकली काय, हे हॉस्पिटल विल डिसाइड, म्हणजे हॉस्पिटलचा कॉल असतो की हा किती एक्झॅक्ट किती चार्जेस आहे. 5 स्टार हॉस्पिटलमध्ये केलं तर जास्त राहील किंवा एखादं कमी 100 बेडेड मध्ये कमी राहील, इट डिपेंड्स व्हेरी. कुठेतरी आपण एक 1.5-2 ते 3-4 पर्यंत असे रफ एस्टिमेट राहू शकतो, इट डिपेंड्स. आणि त्यांनी कोणतं रूम घेतलं त्याच्यावरती पण चेंजेस होऊ शकतात. परत दुसरं कसं की पेशंटची जनरल कंडिशन काय आहे, त्याला कार्डियक प्रॉब्लेम्स आहेत का, त्याला ओबेसिटी आहे का, त्याला असोसिएटेड काही दुसरे इश्यूज असेल तर ते कॉस्ट त्यानुसार व्हेरी होऊ शकते. आयसीयू वगैरे लागलं तर वाढू शकतो. एखाद्या पेशंटनी सर्जरी केलं काय, आजकाल हा जो काही पेशंट वर्ग आहे 31 ते 50च्या मधले मॅक्सिमम पेशंट असतात. सर्जरी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कामाला किती दिवसानंतर जॉईन होऊ शकतात? आपण जनरली काय होतं की नेक्स्ट डे पेशंटला 6 तासानंतरच आपण लिक्विड डाएट देतो आणि दुसऱ्या दिवशी आपण त्यांना लिक्विड डाएट आणि पहिले 7 दिवस लिक्विड डाएटच ठेवतो. जनरली 1 दिवस पेशंटला पोस्ट ऑप आपण ठेवतो आणि त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे सर्जरीच्या दुसऱ्या दिवशी आपण पेशंटला डिस्चार्ज करून टाकतो. पेशंटला असं कुठल्याही पेशंटला आपण बेड रेस्ट सांगत नाही, त्यांना सगळे त्यांचे डेली रुटीन ऍक्टिव्हिटीज जे आहेत सगळ्या करायला सांगतो. आजकाल तर इतकी IT पब्लिक येते, त्यांना वर्क फ्रॉम असतं, तर त्यांना सगळ्यांना मी वर्क फ्रॉम होम सगळ्यांना करण्यासाठी, इव्हन इफ द डे 1 ला पण तुम्ही सर्जरीचा पोस्ट ऑफ डे तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता. बट इट डिपेंड्स अपॉन द पर्सन टू पर्सन बॉडी. काही लोकांना काय असतो, छोटंही सर्जरी झालं तर पेन परसेप्शन खूप टॉलरन्स कमी असतो, त्यांच्यामध्ये प्लस मायनस टाइम लागू शकतो. एकंदरीत हा 1 दिवस ते 2 दिवस हॉस्पिटल, पण काही पेशंटला 4-5 दिवस पण हॉस्पिटल लागू शकतो. रिकव्हरी थोडं स्लोअर असेल, बॉडी टू बॉडी व्हेरी करतं. आणि त्यानंतर एकदा रिकव्हरी झाल्यानंतर, एकदा डिस्चार्ज झाल्यानंतर जर फिजिकल वर्क करायचंय त्या पेशंटनी किती दिवसानंतर रुजू व्हायला काय हरकत नाहीये? 7 ते 8 दिवसानंतर आम्ही सगळ्यांना आठवड्याभरामध्ये आपल्याला कामाला जाता येईल, जर का टाइम काढलं तर ऑफिस वर्क करू शकतो, असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये. खूप पेशंटचा हे कॉमन क्वेश्चन असतो पण विचारायला लाज वाटतं, कारण हा एक फर्टाईल एज ग्रुप आहे. संबंध ठेवण्यासाठी किती दिवसानंतर अलाउड असतो? संबंध ठेवण्यासाठी जनरली आपण 2-3 महिन्यानंतर मग मी अलाव करायला सांगतो त्यांना. कारण की माझं एवढंच असतं की जेव्हा आपण एक्सेसिव्ह, एकतर तुम्हाला ज्या पोझिशन आहे करतानाची त्याच्यामुळे तुमच्या छातीवर जोर येऊ शकतो, तर अशा परिस्थितीत आपण तिथले जे टाके भरून येण्यासाठी आहे ते 2 ते 3 महिने लागतात. तर 3 महिन्यानंतर जनरली तुम्ही तुमचा सुरळीत तुमचं जे तुमचे सेक्शुअल करू शकता. ओके, म्हणजे एकंदरीत कोणतंही पोटावरती जास्त वजन पडत असेल त्यामुळे आपल्या सर्जिकल केलेल्या भागावरती जोर पडायला नको, त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला नको, तो अवॉइड करणं गरजेचं आहे. सर्जरीच्या नंतर 100% गोळी बंद होतो का? सुरुवातीला काय होतं की काही पेशंटला जेव्हा तुम्ही सर्जरी करता, आता हे जे
तुम्ही स्टमक गुंडाळून नवीन रॅप केलेला आहे, ते स्टमकसाठी एक नवीन एन्व्हायरमेंट आहे, तर त्याची पण एक फिजिओलॉजी आहे, ते ऍडजस्ट होण्यासाठी काही वेळ रुग्णाला लागतो. म्हणजे काही काही रुग्णाला जसं बर्पिंग होतं, थोडं गॅस होऊ शकतो, तर अशा पेशंटमध्ये आपण 1.5-1.5 महिना आपण गोळ्या देतो. मग अदरवाईज मग ते हळूहळू करत आपण ते गोळ्या बंद करून टाकतो. सर्जरी केल्यानंतर ऍसिडिटी पुन्हा येऊ शकतो का? सर्जरी केल्यानंतर ऍसिड हे तुम्हाला बनणारच आहे, पण जर तुम्ही त्याला ऍडेड काही रिस्क फॅक्टर जसं अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, एक्सेसिव्ह स्पायसी फूड आहे, जास्त आंबट खाल्ला आहे, रात्री जास्त खाल्लेला आहे, स्ट्रेस आहे, या गोष्टीमुळे ऍसिडिटी होऊ शकते. पण ऍसिड जरी झालं तरी ते वरती येणार नाही जर तुमची प्रॉपर रिफ्लक्स सर्जरी झाली असेल तर. ओके. आणि एखादा सर्जरी केल्यानंतर काही मेजर कॉम्प्लिकेशन येण्याची शक्यता असतो का? कोणत्या पेशंटला काय लक्षण असतील तर त्या डॉक्टरांना वापस भेटायला हवं? एखादा पेशंट सर्जरी झालेला आहे आणि घरी गेलेला आठवड्यानंतर, काय लक्षण असतील तर त्यांनी लवकरात लवकर हॉस्पिटलला गाठायला पाहिजे? कधी कधी पेशंटला श्वास घ्यायला त्रास झालेला आहे किंवा सिव्हिअर चेस्ट पेन होत असेल किंवा खूप वेदना होत असतील छातीमध्ये, तर त्या परिस्थितीमध्ये त्यांनी डॉक्टरला परत भेटायला पाहिजे. ओके ओके. आणि तुम्ही मला सांगितलं की काही काही वेळेला रॅप नंतर ब्लोट वगैरे होतं, त्याच्यामध्ये पण रॅप जो काही करतो काही वेगळे प्रकार आहे का? त्याच्यामध्ये आपल्याला ब्लोट कमी करता येतं किंवा त्याच्यामध्ये असा काही फरक असतो का? आता आपण रॅप कुठला करायचा हे त्याच्या मॅनोमेट्रीच्या त्या इसोफेजिसच्या फंक्शनवर आपण ते मॅटर करतं. मग आता तो रॅप 180 डिग्री पण असतो, 270 डिग्री असतो किंवा 360 डिग्री निसन स्पिंडोप्लिकेशन, हे जनरली पार्शियल आणि कम्प्लीट रॅप असं म्हणतो आपण त्याला. तर डिपेंडिंग ऑन तुम्हाला इसोफेजिसची मोटिलिटी परिस्थिती कशी आहे, त्याच्या आजाराच्या परिस्थितीनुसार आपण ते रॅप डिसाईड करत असतो. म्हणजे जर का जो फूड पाईप आहे, अन्ननलिका खूप चांगली काम करत असेल, त्याच्या तोंडाला पूर्ण गुंडाळून रॅप जरी केला 360, तर त्याचा ऍसिड रिफ्लक्स कमी होईल पण त्याला गिळण्याचा प्रॉब्लेम होणार नाही. आणि जर का अन्ननलिकाची काम करण्याची, कारण ऍसिड रिफ्लक्स खूप दिवसांनी झाल्यामुळे अन्ननलिका काम करण्याची क्षमता कमी झालेली असेल, त्याच्यामध्ये आपण 360 डिग्री म्हणजे पूर्ण टाईट रॅप जर का केलं, गिळता येणार नाही, तशा पेशंटमध्ये 180 डिग्री रॅप करतो. पण आजकाल आपण 180 डिग्री भरपूर पेशंटमध्ये ऑफ करतो, कारण अर्ली फेज मध्ये पेशंटला जास्त ब्लोटिंग वगैरे हा त्रास कमी राहतो. ओके. आणि रोबोटिक सर्जरी करत असताना नेमकं लॅप्रोस्कोपी सारखंच असतो का वेगळं आणखीन काहीतरी वेगळं केलं जाते रोबोटिक मध्ये? लॅप्रोस्कोपी आणि रोबोट मध्ये वेगळं काही नाही, पण ऍडव्हान्टेज सर्जनसाठी जास्त ऍडव्हान्टेज आहे. सर्जनला सर्जरी करताना ते फार इझियर आहे, असं तंत्रज्ञान आहे ते. अदरवाईज जर आउटकम जर बघितलं, दोन्हीचे आउटकम हे सिमिलरच आहेत, पण कॉस्ट वाईज जर तुम्ही रोबोटिक पकडायला गेलं तर हे महाग जातं. पण आणखीन दुसरा ऍडेड आपण म्हणू शकतो की विजन चांगला असल्यामुळे प्रिसिजन आहे, सेफ्टी फॅक्टर आहे, पण फंडोप्लायकेशन मध्ये खूप असं वेगळं काही ऍड करणार नाही, पण बेनिफिट ऍड करतं असं म्हणताय. सर्जरीच्या नंतर रुग्णाला खाण्याचे काही रेस्ट्रिक्शन येतात का? कसं खायचं, म्हणजे पातळ घेऊ, नंतर सेमी लिक्विड घेऊ, सॉफ्ट डाएट घेऊ, कसं तुम्ही तुमच्या पेशंटला सांगता? सुरुवातीला पहिले 7 दिवस आम्ही लिक्विड डाएट देतो, नेक्स्ट 7 दिवस सेमी सॉलिड सॉफ्ट डाएट असं देतो, आणि नंतर 2 वीक्स नंतर पेशंटला जर काही प्रॉब्लेम नसेल तर आपण फुल डाएट द्यायला सांगतो. आणि पेशंटनी वॉमिटिंग होऊ नये, उलटी होऊ नये, मळमळ करून तोंड घालून काढू नये, कारण तिथले टाके घेतलेले असतात, सुटलं तर सगळं वरती येण्याची पॉसिबिलिटी असते. एक ऍटलिस्ट 3-4 आठवडे तर काळजी घ्यावा असं सांगतो. काही पेशंट आजकाल बघतो की खूप हेल्थ बद्दल ऍक्टिव्ह असतात, फिजिकल ऍक्टिव्ह असतात. त्यांचं म्हणणं असते की सर माझी सर्जरी झाली, किती दिवसानंतर मी वॉकिंगला जाऊ शकतो? काही लोक म्हणतात की आता बॅडमिंटन वगैरे खेळतो आम्ही, कधीपासून माझी रुटीन चालू करू शकतो? त्यांना काय सांगता? आपण वॉकिंग नॉर्मल एक्सरसाइजेस मध्ये त्यांना वॉकिंग, स्टेअरवर पायऱ्या चढणे, त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. सिम्पल ब्रिदिंग एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता योगासनामध्ये, पण हेवी ब्रिदिंग एक्सरसाइज जसे भामरी आहे ते करायला नको, भस्त्रिका आहे, जेणेकरून तुमच्या डायफ्राम आणि पोटावर जे वजन येत असेल किंवा जोर येत असेल अशा कुठल्याही एक्सरसाइज आपण करायच्या नाही. ट्रॅव्हलिंग मध्ये पण मी रुग्णांना समजा 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर एखादा महिना अवॉइडच करायला सांगतो, सो दॅट आपले इंडियन रोड खूप चांगले असतात, खटकन ब्रेक मारले प्रेशरने आणखीन काही झालं तर ते अवघड काम होऊ शकतं. बरोबर आहे, करेक्ट.
सर मला असं वाटतं की ऍसिडिटीची जो सर्जिकल आस्पेक्ट आहे त्याबद्दल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे आणि बरेच काही क्वेश्चन ऍसिडिटीची सर्जरीबद्दल कुठं करावं कसं असते ह्याच्याबद्दल समजून येईल. पण जाता जाता लास्टला काही असं सांगू शकता का, काय नेमकं एक काय सारांश मध्ये एखादा काही सांगू शकता का, जेणेकरून त्यांना कळेल की काय म्हणतायत निखिल सर? ऍसिड रिफ्लेक्स हा जरी साधा आजार असं लोकांना वाटत असेल, पण सर्वात जास्त त्याच्याकडे दुर्लक्षित करण्यात येणारा आजार आहे. जर हा आजार तुम्हाला रिकरंट आहे, वारंवार त्याच्यामुळे त्रास होत असेल, सुरुवातीला एखादं तुम्ही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला दाखवलं, तुम्ही व्यवस्थित झाले, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्हाला रिकरंट होत असेल, हाच त्रास नेहमी होत असेल आणि तुम्हाला असोसिएटेड हायटस हर्निया पण असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला निग्लेक्ट करू नका. कारण की त्याचे जे होणारे जे पडसाद आहेत भविष्यामध्ये ते तुम्हालाच सोसावे लागणार आहेत. तर अशा परिस्थितीत त्याचं योग्य ते शस्त्रक्रिया करून केलेली बेटर आहे. तर अशा परिस्थितीत तुम्ही योग्यरित्या एखाद्या कुठल्याही GI सर्जन तुमच्याजवळ जे असेल त्यांना दाखवून त्याच्याकडून व्यवस्थित मार्गदर्शन करून त्याच्यावरची जी काही शस्त्रक्रिया आहे ती तुम्ही करू शकता. वंडरफुल सर. म्हणजे ऍसिडिटी खूप कॉमन आजार आहे. ऍसिडिटी असल्यास घाबरण्याची गरज नाही. वारंवार होणारी ऍसिडिटी असेल तो गोळ्यावरच्या भरोश्यावरती बसणं सुद्धा योग्य नाही आणि चांगल्या एक्सपर्ट GI सर्जनला दाखवून सल्ला घेणे आणि आपणाला पटल्यास आणि त्याची महत्व कळल्यास प्रॉपर एक्सपर्ट लॅप्रोस्कोपिक GI सर्जन कोण ह्याला फिक्स करणं तितकेच गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात त्याचे होणारे अनाहुत त्यांना त्यांच्या अन्ननलिकेला होऊ नये ह्याबद्दल त्यांनी काळजी घेणं जरुरी आहे असं म्हणता येईल. सर ह्या पॉडकास्टच्या एंडला आपल्या इथं जवळपास जे कोणी लास्ट पर्यंत बघितलं त्यांना काहीतरी एखादं वर्ड सांगता का, त्यांनी टाईप करतील जेणेकरून आपल्याला कळालं ह्यांनी बघितले. अँटी रिफ्लक्स सांगूयात का? येस. तुम्ही जर का हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये अँटी रिफ्लक्स टाईप करा, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही पूर्ण पॉडकास्ट बघितलेलं आहे आणि तुम्हाला बरं वाटलेलं आहे. आणि तरी तुम्हाला काही याच्याबद्दल समजून घेण्याचं असेल काही असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. डॉक्टर निखिल सरांना कनेक्ट करू शकता, मला कनेक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला ह्याबद्दल पूर्ण माहिती देऊ आणि योग्य ते गायडन्स सल्ला देऊ यात. चला, धन्यवाद सर आल्याबद्दल. आमचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ संपलेला आहे. संपण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. तुम्हाला जर करता काही ह्याच्याबद्दल क्वेश्चन असतील कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, आम्ही त्याला आन्सर करण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ जर करता तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणाला घरी ऍसिडिटी खूप वारंवार होत असेल त्यांना शेअर करा, त्यांना मदतीस होण्याची शक्यता आहे. तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल जवळपासच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला किंवा GI सर्जनला दाखवून घ्या, म्हणजे तुम्हाला योग्य सल्ला भेटेल. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर अँटी रिफ्लक्स टाईप करा, जेणेकरून आम्हाला तुम्ही पूर्ण बघितल्याची समजून येईल. आणि आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.